रोखठोक, बेधडक आणि अचूक घडामोडींचा वेध घेणारं एकमेव बातमीपत्र, आदर्श क्रांती मराठी न्यूज. रक्षकच बनले भक्षक. तपासी अधिकाऱ्यांचे आरोपी सोबत मद्यपान. केज पोलिसांचा महाप्रताप. न्याय देवता चांदळे असेल तर गोरगरिबांनी न्याय मागायचा कुठे? आरोपीसह भ्रष्टाचारी तपासी अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करा. शुभम मोरे. केज शहरासह केज पोलीस ठाणे हद्दीत रोजच अन्याय अत्याचाराच्या घटना घडत असून केज पोलीस ठाण्यातील काही पोलीस अधिकारी कर्मचारी हे या घटनेतील आरोपीशी आर्थिक तडजोड करत आरोपीसोबत खाण्याची हौसमौज करताना दिसून येत आहेत. मग अशा घटनेतील आरोपीशी तडजोड करून ही केस सैल करायची आणि गोरगरिबांवर पुन्हा कायद्याच्या माध्यमातून अन्याय करायचा, असाच एकंदरीत प्रकार सध्या केज पोलीस ठाण्यात सुरू आहे. केज पोलीस ठाणे येथील गुन्हे रजिस्टर नंबर 187/2026 गुन्ह्यातील आरोपी गोविंद किसनराव कोंबडे, तपासी अधिकारी श्री वाघमारे आणि इतरांचे बिअर बारमध्ये मद्यपान करतानाचे सीसीटीव्ही फुटेज तपासून संबंधित दोषींवर कारवाई करण्यात यावी. तपासी अधिकारी यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे पोलीस अधीक्षक बीड यांच्याकडे शुभम मोरे, अर्चना मोरे यांनी केली आहे. दिनांक 8 एप्रिल 2026 रोजी केज पोलीस ठाणे येथे गुन्हे रजिस्टर नंबर 187/2026 नुसार आरोपी गोविंद कोंबडे राहणार महात्मा फुले नगर केज याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्याचा तपास हा हेड कॉन्स्टेबल राजू वाघमारे हे करत आहेत. सदर गुन्ह्यातील आरोपी गोविंद किसनराव कोंबडे यांच्या विरोधात केज पोलीस ठाणे येथे सदरील गुन्हा घडण्याच्या अगोदर आणि सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर अनेक NCR दाखल करण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर इतरही पोलीस ठाण्यात NCR गुन्हे नोंद आहेत. दिनांक 8 एप्रिल 2026 रोजी गोविंद कोंबडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, परंतु सदर गुन्ह्याचे तपासी अधिकारी हे कॉन्स्टेबल राजू वाघमारे हे फिर्यादीला विश्वासात न घेता तपास करत आहेत. सदर गुन्हा दाखल झाल्यापासून श्री वाघमारे यांच्याकडून अद्यापही फिर्यादीला आणि त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळालेला नाही. याउलट दिनांक 18 मे रोजी सायंकाळी 7:45 ते 9च्या दरम्यान तपासी अधिकारी राजू वाघमारे आणि सदर गुन्ह्यातील आरोपी गोविंद कोंबडे आणि इतर एक व्यक्ती असे मिळून तिघेजण केज शहरातील मेन रोडवरील कानडीत चौकाच्या जवळ असलेले ईशान बिअर बारमध्ये मद्यपान करत होते. सदरील प्रकार हा बिअर बारमधील CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आहे. तपासी अधिकारी वाघमारे हे आरोपी आणि इतर एका व्यक्तीच्या मध्यस्थीने संगनमत करून सदर प्रकरणातील आरोपी गोविंद कोंबडे याला अभय देण्याचं काम करत आहेत. सदरील आरोपी यांनी माननीय जिल्हा सत्र न्यायालय केज येथे अटकपूर्व जामीन अर्ज केला होता, परंतु माननीय न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला आहे. तपासी अधिकारी श्री वाघमारे यांच्याकडून सदर आरोपीला अटक करण्यात जाणीवपूर्वक टाळाटाळ करण्यात येत आहे आणि आम्हाला त्यांच्याकडून सतत उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत आहेत. तपासी अधिकारी ही वेळ मारून नेण्याचे काम करत आहेत. आम्हाला त्यांच्याकडून न्याय मिळण्यापेक्षा आमच्यावर त्यांच्याकडून सतत अन्याय केला जातो आहे. जर तपासी अधिकारी हे एका प्रकरणातील आरोपी आणि इतर लोकांसमवेत बारमध्ये बसून मद्यपान करून पार्ट्या करत आहेत, सदर प्रकार हा निंदनीय आहे. 18 मे रोजी आरोपी गोविंद कोंबडे आणि तपासी अधिकारी वाघमारे आणि अन्य एकजण सगळ्यांनी मिळून सदरील बारमध्ये मद्यपान केल्यानंतर आरोपी गोविंद कोंबडे यांनी आमच्या बीड रोडवरील दुकानासमोर येऊन दुकान मालक आणि मेडिकलवाले यांना दारू पिऊन त्रास दिला आणि त्यानंतर लगेचच आमच्या घरी आणि दुकानाच्या गोडाऊनवर येऊन दगडफेक करून आम्हाला शिवीगाळ करून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या आणि या सदर प्रकरणी आम्ही केज पोलीस ठाणे येथे NCR दाखल केला आहे. परंतु सदर प्रकरणातील तपासी अधिकारी यांच्या अभयामुळे, पाठबळामुळे, मध्यस्थी करणारा बिअर बारमधील व्यक्ती यांच्या पाठबळामुळे आरोपीचे मनोबल वाढत आहे. त्याच तपासी अधिकारी आणि सदर बारमधील CCTV कॅमेऱ्यात कैद झालेला इतर व्यक्ती हा सहकार्य करत असल्यामुळे आरोपी वारंवार आम्हाला जीवे मारण्याच्या धमक्या देत आहे. भविष्यात सदरील आरोपी हा आम्हाला आणि आमच्या कुटुंबातील सदस्यांना जीवे मारू शकतो हे नाकारता येत नाही. तसेच सदर गुन्हा दाखल झाल्यापासून तपासी अधिकारी आणि सदरील आरोपी हे आरोपीच्या दुकानात इतर ठिकाणी मद्यपान करून पार्ट्या करत आहेत. हे आम्ही अनेक वेळा लांबून पाहिलं आहे, परंतु त्यांचे चित्रीकरण करण्यात आलेलं नाही अथवा CCTV फुटेज नाहीत. परंतु 18 मेचे सदरील बिअर बारमधील घटना ही त्या ठिकाणच्या CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहे. तपासी अधिकारी श्री वाघमारे आणि आरोपी गोविंद कोंबडे आणि त्यांच्या पत्नीचे कॉल डिटेल CDR तपासण्यात यावे. अशा अधिकाऱ्यांमुळे आपल्या पोलीस प्रशासनाची प्रतिमा देखील मलिन होते आहे. म्हणून सदर प्रकरणी आपण तात्काळ चौकशी करून बेजबाबदार चौकशी अधिकारी हेड कॉन्स्टेबल राजू वाघमारे यांचे तात्काळ निलंबन करून त्यांना कायमस्वरूपी सेवेतून बडतर्फ करण्यात यावे.
सदरील गुन्ह्यातील आरोपी गोविंद कोंबडे, तपासी अधिकारी श्री वाघमारे यांच्यात मध्यस्थी घडवून आणणारा, आरोपीला मदत करणारा, सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झालेल्या इतर व्यक्तीविरोधात देखील कायदेशीर कारवाई करण्यात यावी. दिनांक 18 मे 2026 रोजी दिलेल्या लेखी निवेदनाच्या मागणीनुसार कार्यवाही करण्यात यावी. गोविंद कोंबडे यांच्याकडून त्यांच्या मित्रपरिवाराकडून अर्जदार आणि कुटुंबाच्या जीवितास धोका निर्माण झालेला आहे. तसेच त्यांच्या व्यवसायाचे आर्थिक नुकसान केल्यास याची सर्वस्वी जबाबदारी ही तपासी अधिकारी राजू वाघमारे यांची आणि पोलीस प्रशासनाची राहील. दिनांक 18 मे 2026 रोजीच्या मागणी अर्जानुसार आरोपी गोविंद कोंबडे यास बीड जिल्ह्यातून तात्काळ हद्दपार करण्यात यावे अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे मोरे कुटुंबियांनी केली आहे. या मागणीचे निवेदन हे केज तहसीलचे नायब तहसीलदार अशोक भंडारे यांनी स्वीकारलं आहे. या निवेदनावर अर्चना पिंटू मोरे, शुभम उर्फ पिंटू मोरे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. जर संबंधित तपासी अधिकारी यांचे तात्काळ निलंबन करून त्यांना कायमस्वरूपी सेवेतून बडतर्फ न केल्यास व आरोपी गोविंद कोंबडे यांना बीड जिल्ह्यातून हद्दपार न केल्यास सोमवार दिनांक 1 जून 2026 रोजी अर्चना पिंटू मोरे या तहसील कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषणाला बसणार आहेत, असा इशारा त्यांनी निवेदनाद्वारे प्रशासनाला दिला आहे. या निवेदनाच्या प्रति पोलीस अधीक्षक बीड, जिल्हाधिकारी बीड, अप्पर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई, सहाय्यक पोलीस अधीक्षक के, तहसीलदार केज, पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे यांना दिल्या आहेत. आदर्श क्रांती मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.